आज आपल्या इको फ्रेंडली क्लबच्या सदस्या अर्चना मॅडमचा वाढदिवस आहे. खरं तर हा आठवडा हा महिनाच विशेष आहे, कारण सरांचा पण वाढदिवस झाला, माझा पण वाढदिवस झाला. काटगावकर फॅमिलीची छान गिरनार टूर झाली. म्हणजे या महिन्यामध्ये काही ना काही सकारात्मक घडतंय आणि ते घट्यांचं गाणगापूर गाणगापूर दर्शन झालं. आमची साक्षी तिकडच आहे. काही ना काही घडत राहते सकारात्मक. वाढदिवसाला वाटते तुम्हाला मेसेज केला होता भेट होईल का असं काहीतरी, ते जुळून आलं नाही. पण आज मी तुम्हालाच मेसेज केला वाटतं की बाबा होईल का गाठी भेटी. मग सर म्हणले भेटेल, मग कुठेतरी बाहेरला भेटू हॉटेलला. म्हणलं एक तर आज काही खायचं नाहीये, पण पुन्हा तिथं जाऊन वेळ घालण्यापेक्षा गप्पा मारत बसू. सहज त्यात म्हणलं सहज भेटायचं आणि गप्पा मारायचं, एवढंच होतं नियोजन. तरी पण इथं खाणं पिणं हॉटेलपेक्षा पण जास्त झालं असं वाटायला लागलं. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या गाठीभेटी झाल्या पाहिजे. खरं तर इको फ्रेंडली क्लब मध्ये जेव्हा तुम्ही एंट्री केली होती त्यावेळेला असं आम्हाला वाटलं होतं की बाबा सरकारी अधिकारी आहेत, थोडस तो तोरा असू शकेल असं वाटलं होतं एरवी पाहताना. पण जसं आम्हाला मकरंद सर अधिकारी पैकी भेटले, तसंच ही जमादार फॅमिली पण भेटले की बाबा अधिकारी मोठ्या पदावर असले तरी अतिशय सामान्य पद्धतीने त्यांचं राहणीमान वागणं आहे. जसं सरांचं प्रेमळ स्वभाव आहे तसं मॅडमचं पण स्वभाव आहे. आणि अतिशय प्रेमानं आपल्या सगळ्या इको फ्रेंडलीच्या या ग्रुपमध्ये ते सहभागी झाले. म्हणजे आमची अपेक्षा नसताना पण वेगवेगळे उपक्रम त्यांच्यामुळे गेम्स झाले. मला वाटतं स्मृतिवनात आपण एक गेम केले होते, तिथं पण वनभोजन झालं होतं. मेघ संजीव फार्म हाऊसला पण दोन तीन वेळा झालं. म्हणजे सातत्याने आपण भेटतोय, काही ना काही उपक्रम करतोय आणि ते त्यांची स्वतःची पण इच्छा असते बाबा आम्ही हे करू का. म्हणलं आमच्या नियोजनात तर नाही, पण तुम्ही करत असाल तर स्वागतच. लोक पण ते एन्जॉय करतात. आणि मॅडमचा हा जो उत्साही स्वभाव आहे तो इतरांना प्रेरणा देणारा आहे. बऱ्याचदा आपण बघतो बायकांच्या कुरकुरी भरपूर असते, म्हणजे आपल्या नाही, म्हणजे आमच्या जवळच्या एरवी. पण मॅडमचा स्वभाव आणि मॅडमचे जे काही उत्साही हे आहे ते इतर महिलांना सुद्धा प्रेरणा देणार की बाबा आपण बघा संसार आणि बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या ते कायमच आहेत, त्या कोणाला सुटणार नाही. त्यातून सुद्धा वेळ काढून स्वतःसाठी वेळ देणं, वेगवेगळे छंद जोपासणं. आता आल्याला आम्ही म्हटलं की हत्ती छान आहेत, तर सरांनी आवर्जून सांगितलं की त्या हत्तीवरती काही सजावट आहे ती मॅडमने केली. म्हणजे आणि मुलीच्या लग्नामध्ये जे काही सजावट रिलेटेड जे होतं ते सगळं यांनीच केलं. एवढे त्यांना आवड आहे. आणि गेम घेतात, गाणी गातात, सरांना साथ देतात. आणि आमच्या इको फ्रेंडली क्लबला पण मॅडमची साथ मिळालेली आहे. यापुढेही आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भेटायचं. पण आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जमलोय. बरेच जण आले असते जर मेसेज टाकला असता आपण. त्यामुळे एक जस्ट गप्पा गोष्टी व्हावेत म्हणून आपण आज नियोजन केलं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं अर्चना मॅडमला आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोघांचा लग्नाचा वाढदिवस होता आज. असंच खेळत शुभेच्छा सरांची त्या बाबतीत खूप छान आहेत. ते वाक्य सांगा तुमचं. शहाणी सुरती माणसं तुम्ही लग्नच का करता, जाणून बुजून संसाराच्या खड्ड्यात का पडता? असंच आहे. आता पडलेलंच आहे तर सत्कार करून यायचा. पुढच्याला तसं सांगतात, आता पडलं चाल तर काय शुभेच्छा. त्यामुळं आज लग्नाचा वाढदिवस, काल परवा सरांचा वाढदिवस. आजच्या या विशेष दिनाला जमादार कुटुंबियांना आपण शुभेच्छा देणार आहोत. काटगावकर मॅडम, सरस्वती आणि आपल्या सगळ्यांकडनं छानसं मोगऱ्याचं रोप आपण भेट देणार. तुम्ही दोघांनी ते स्वीकार करा. आणि ही छानशी भेट वापरण्यासारखी आणलेली आहे शुद्धा मॅडमने.